नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोल्हापुरात 4 बंधारे पाण्याखाली, कडिंग्लजचा पर्यायी पूल वाहतुकीसाठी बंद. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने शिंगणापूर बंधाऱ्यावरून पाणी ओसंडून वाहू लागलं आहे. गडिंग्लज तालुक्यातील हिरण्यकेशी नदीवरील भडगाव येथील नवीन पुलाचं काम चालू असल्याने वाहतुकीकरता पर्यायी पूल केला होता. परंतु नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह वाढत चालल्यामुळे व पर्यायी पुलाचा काही भाग खचल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पर्यायी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह वाढत चालल्यामुळे व पर्यायी पुलाचा काही भाग खचल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पर्यायी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. बॅरिकेटिंग व फ्लेक्स लावण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्या ठिकाणी कर्मचारी देखील ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे कडिंग्लजकडून चंदगडकडे जाणारी वाहतूक आजरा गजरगाव मार्गे वळवण्यात आली आहे. पावसाचा वेग वाढल्याने नदी धरणातील पाणी पातळी वाढली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 4 बंधारे पाण्याखाली गेल्याने कोल्हापूर पद्धतीचा रुई, शिंगणापूर, शिरोळ, येवलूज बंधारे आज सकाळी 9 पर्यंत पाण्याखाली गेले आहेत. 4 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला. पावसाच्या या सरीमुळे जिल्ह्याचे जनजीवन सुखद झालं असून बळीराजा सुखावला आहे. संपूर्ण जिल्ह्यात शेती कामांना वेग आला आहे. दुसरीकडे नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ होऊ लागली आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 24 तासात सुमारे 4 फुटांनी वाढ झाली असून अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. पंचगंगा नदीसह वारणा, दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांचे पाणी वाढत चाललं आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी काल 10.5 इतकी होती. ती आज सायंकाळी 13.5 फूट इतकी झाली. गेल्या 24 तासात सुमारे 4 फूट पाणी वाढलं आहे.